तब्बल 2133 चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेलं मध्य भारतातील सातपुडा टायगर रिझर्व हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे बायोस्फिअर म्हणून नावारूपास आलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथली रिच बायोडायव्हर्सिटी. या जंगलात 52 प्रकारचे सस्तन प्राणी, 31 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि तब्बल 300 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. तर अशा या समृद्ध जंगलाची आज आपण सफारी करणार आहोत आणि शोध घेणार आहोत इतक्या फेमस फायरलँड नावाच्या वाघिणीचा. सुप्रभात मित्र हो, आजचा आपला जंगल सफारीचा दुसरा दिवस आणि दुसरी राईड, तीही सकाळची. माझ्यासोबत आहे रोहन. आम्ही कालच इकडे ट्रॅव्हल केले, कुठे मडई या गावामध्ये मध्य प्रदेशमध्ये आत्ता आहोत आणि इथून आपण चाललो सातपुड्याच्या जंगलामध्ये, कोर झोनला. आता कोर झोनला चाललो. आय होप टायगर बघायला मिळेल. पक्का, डेफिनेटली. काल आपण कुठे गेलो? काल आपण बफर झोन मध्ये गेलो होतो, तरी पण तिकडे आपल्याला लेपर्ड दिसला होता. सो पाठीमागचा तुम्ही एपिसोड पाहिला नसेल तर तो बघून घ्या. सो चला, आपल्याला उशीर झालेला, वाजलेत किती? 6 ना? 6. चला चला चला. सो हे आहे बुकिंग ऑफिस. या इथून आपण जाणार आहोत या पाण्यामध्ये आत्ता एवढ्या सकाळी, तेही या बोटीने, कारण की कोर झोन जो तो तिकडे आहे. ऑल सेट झालो होतो राईडसाठी, वेट करतोय बोटीची. बाय द वे, बघता का या इकडे किती मोठं नळकांड आहे? कितीची आहे? 10 लाख. 10 लाख. मूर्ती लहान पण कीर्ती महान, असा कार्यक्रम आहे याचा. सो बाय द वे, आपल्यासोबत या गँग मध्ये अजून एक मेंबर ऍड झालेला आहे, तो म्हणजे फॅब. हाय फॅब. हाय. कॅन यू प्लीज टेल मी युअर फुल नेम? Fabian Kurter it is. You're from? Germany. Germany. You're here first time? Yes, first time in India, first time in Satpura. Yes, first time in Jeevan Kadam Vlogs. Yes. Hopefully not the last time. So रात्रीपासूनच हा आमच्या सोबत आहे आणि आता आज आम्हाला हा कंपनी करतो. सातपुड्याच्या कोर झोनला जाण्यासाठी आपल्याला हे तवा नावाचं धरण पार करावं लागतं. या धरणाच्या परिसरात आपल्याला जरा जपूनच वावरावं लागतं, कारण इथल्या मगरींचा धोका या धरणाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवतो. आणि फायनली आपली सफारी चालू झालेली आहे. आणि पहिलंच आम्हाला त्यात इथे रानडुक्कर दिसलं, पण ते मला कॅप्चरच नाही करता आलं, कारण की गेटमधून बाहेर पडलो आणि दिसलं. मग अशी जंगल सफारीला सुरुवात केली आणि रानडुक्कर दिसलं. त्याच्यानंतर या इथे चितळ म्हणजे स्पॉटेड डिअर दिसतात. खूप मोठा कळप आहे या इथे बघा त्यांचा. सकाळच्या जंगल सफारीची छान फ्रेश सुरुवात झाली होती. आम्ही खूप एक्सायटेड होतो, कारण कालच आमच्या टीम मधल्या एका गाडीला सकाळी 10च्या सुमारास फायरलाईन टायगर्सचं इथल्या मेडोजमध्ये स्पॉटिंग झालं होतं. या इथे बघा समोर आपल्याला नील गाय दिसलेली आहे. मस्तपैकी सकाळ सकाळ चारा चरते. ये घोस्ट ट्री है, जो रात को आप देखोगे ना तो पूरा अंधेरे के अंदर भी पूरा लाइट की तरह दिखेगा पूरा. हाँ. How's it going, guys? पूरा चेक करके आ गए उधर, तो पंजे नहीं थे, भालू के एक जगह पंजे लगे हुए थे, तो भालू हुआ है. सो आम्ही आता जंगलातल्या कॅम्पच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि तिकडे काही एलिफंट्स दिसत आहेत. वॉशरूम मध्ये जाऊन येऊ शकतो, इथे ब्रेकफास्ट सुद्धा करू शकतो. राईट. चल येतोस? काय करतोस? चल ना. थोडं अनालाइज कर. काय अनालाइज करणार आहे काय माहित भाई. जबरदस्त. पण ही कॅम्प साईट मला जाम आवडलेली आहे. वा ना, किती सुंदर आहे. वा. जवळ आहे नदी, म्हणजे ज्या नदीच्या साईडला ही कॅम्प आहे त्या नदीमध्ये आपण जाण्याचा थोडासा प्रयत्न करूया. आणि या इथे आहेत आपले गजराज. नमस्कार. आणि अशी केलेली आहे आमची न्याहारीची व्यवस्था. क्या बात. हे बघा, सँडविच आहे, यामध्ये आहेत पराठे आणि सोबत काय, बटाट्याची भाजी. आता वेळ झालेली आहे कॅम्प साईटला बाय बाय करायची आणि आता थेट जाणार आहोत जिकडे फ्रेश पगमार्क दिसलेले आहेत वाघाचे. एकदम फ्रेश, पंजे फ्रेश है. क्या दिखा भाई तुम्हें? पैरेट. ओ, अभी उड़ते हुए दिखे. मस्त. क्या बात. बाय द वे, आम्ही ना या इथे का थांबलोय तर या इथून कॉलिंग येत होतं. एकतर तो गवा इथून पळत गेला, त्याच्यानंतरनं डिअरचे आवाज ऐकायला लागले, पक्ष्यांचे आवाज ऐकायला लागले आणि त्याच्यानंतरनं आपल्याला की नाही वानरांचे सुद्धा आवाज ऐकायला लागले. म्हणून आम्ही या इथे जरा थांबलेलो आहे.
ऐशपत या इथे बघा किती रानडुकर आपल्याला दिसत आहेत. फर्स्ट टाइम बघतोय मी असे. यांना काय का टेन्शन, वाघ येणार आला नाही आला काय फरक नाही पडत. या जंगलात गस्त घालण्यासाठी काही हत्ती दक्षिण भारतातून आणले आहेत, ज्यांचं मेन काम जंगलातील घडामोडींवर लक्ष ठेवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाघावर लक्ष ठेवणे. बाप मिला मेल टाइगर हम लोग को पंजा सामने सामने जरा करके मिल गया आपको टाइगर? अरे यार नहीं, मेल टाइगर हमारे जहाँ हम खड़े थे ना डैम पे उसके आगे ही चला और वो पूरा नाला क्रॉस करके कहीं बैठ गया वहीं पे. रोहन कधी भेटणार टायगर आपल्याला? टायगर आता आपल्याकडे फक्त 1 तास उरला, 1 तासापेक्षाही कमी. तरी पण आपण गेटच्या खूप जवळ आहे आणि टायगरचं मुवमेंट थोडी ह्या भागात लेट आहे, पण एवढी पण लेट नाही आहे. तरी पण आता 10 वाजलेत आणि आता चान्सेस होऊ शकतात. काल 10:30ला इथे मेडोजमध्ये गेटच्या जवळच सायटिंग झाली होती. तर आता मी फक्त एक चान्स बघतो लास्टचे अर्धा तास, त्याच्यामध्ये जर दिसला तर दिसला आणि ते कम्प्लिटली लक असेल आमचा. मोस्ट ऑफ दी लोक जे टुरिस्ट आहेत ते ऑलरेडी बाहेर गेलेले आहेत, पण आम्ही लास्टपर्यंत लढा देणार आहे. क्या बात. डिसअपॉइंटमेंट. तरी म्हटलं की एवढं माझं नशीब कसं काय चांगलं असेल की पहिल्याच राईडला मला वाघ दिसेल, है ना. बघूयात आता कधी दिसतोय तेव्हा दाखवेन तुम्हाला मी. चाल तोपर्यंत काय बोलत नाही. आणि अशा प्रकारे आपली आजच्या दिवसाची दुसरी राईड चालू होते, जंगल सफारी. पुन्हा एकदा आपण तिथे चालू जिथून आतमध्ये जातो आपण कोर जंगलामध्ये. सकाळी आपण 12 वाजता रिटर्न आलो, त्याच्यानंतर न फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, त्याच्यानंतर जेवलो, थोडासा आराम केला, गप्पा टप्पा मारले आणि पुन्हा एकदा 3 वाजता रिटर्न पुन्हा एकदा जंगलामध्ये. Oh shit. आता राईडला जस्ट सुरुवात केली आणि आपल्याला अस्वल दिसलेला आहे. क्या बात. आज मी जंगलातील अस्वल हे दुसऱ्यांदा पाहतोय. एकदा तिलरीच्या जंगलात आणि आज इथे. पण खरं सांगतो, आज मी जे अस्वल पाहत होतो ते आकाराने खूपच मोठे होते. ते जमिनीमध्ये काहीतरी शोधायचा प्रयत्न करत होते. म्हटलं त्याला त्याचं काम करू द्यावं आणि आपण ज्या कामासाठी आलो आहोत त्याचा शोध घ्यावा. आज जंगलात वाघांची कुठेच हालचाल जाणवत नव्हती, ना कोणता प्राणी कॉलिंग देत होता. आपली राईड ऑलमोस्ट झालेली आहे. परतीच्या प्रवासावरती आहोत आणि या इथे इतकी हरणं आहेत की काय बोलायलाच नको. म्हणजे बघेल तिकडे हरणं आहेत आणि आम्हाला ते बघून घाबरत नाही आहेत, निवांत चरतायत. या निरागस जीवांकडे बघून किती छान वाटते ना. मला ना एक प्रश्न पडतो की यांचं आयुष्य अजून किती दिवस. जंगलात पावलोपावली धोका, तरी हे स्वतःला कसे वाचवत असतील. तेव्हा मला पराग महाजनांचा एक लेख आठवतो. ते म्हणतात, प्राणी कितीही शक्तिशाली असेल तरी तो गंमत म्हणून इतर प्राण्यांना कधीच मारत नाही. कारण तसे असते तर हत्तीला जाता जाता कितीतरी प्राण्यांना चिरडता आले असते, किंवा मजा म्हणून वाघाला एका पंजात कित्येक प्राण्यांना लोळता आले असते. आणि आता सुद्धा आपल्याला टायगर दिसलेला नाहीये. आता किती दिवस आपल्याला तो वेट करवणार आहे माहीत नाही, बट आमचा प्रयत्न चालूच राहणार आहे. खूप पेशन्स ठेवावं लागतात राव. सोपं नाही आहे हे. कसं रोहन करतो काय माहीत. सो 13 राईड झाल्या तरी त्याला अजून वाघ दिसलेला नाही आहे. म्हणजे पेंचमध्ये पण मत बताव के क्यू आम्ही मगाशी आमची नजर सुद्धा काढून घेतली की राव आम्हाला काय झालंय का, आमच्या नशिबात नाही आहे का. बट ऐसा कहीं नहीं है. चूरना की जो गाड़ी है बोरी सफारी से आई थी, हमको ही दिखा है, बाकी किसी को नहीं मिला. हाँ हम लोग पहुंचे लेट, जब 8 सवा 8 बजे के लगभग तो मूवमेंट हो गया था. आज तो ये पूरा मड़ई खाली रहेगी. हाँ, ये वहाँ भी खाली रहा, क्या पता. हालांकि बच्चे वाली को पंजे मिले आज. हाँ, निकला नहीं टाइगर दिन में. तो सर आज बहुत अफसोस है, मैं 4-5 रोटी ज़्यादा खाऊंगा आज, जिससे कल और एनर्जी के साथ फिर से जंगल में वापसी.
सुप्रभात मित्र हो, आजचा आपला तिसरा दिवस आणि आज सुद्धा आहोत वाघोबाच्या शोधात. अजूनही वाघोबाने आपल्याला दर्शन दिलेलं नाही आहे, त्यामुळे आज आपली चौथी राईड आहे आणि लवकर आपण निघालो आहोत. कारण की असं वाटत होतं की आम्ही उशिरा जातो 2-3 राईड्स. आज आम्ही तांबडं फुटाच्या आत जिप्सीमध्ये बसलेलो आहोत. सो आजच्या राईडला आम्हाला जॉईन केलेलं आहे फॅबने. हाय फॅब. Hi. एक्साइटेड? Yes, very. Yesterday we were very close. We saw the pack marks of the tiger, just like very fresh on the riverside, but it was already gone. But we were very close. They were very fresh. The guide said it must have been just minutes. So today, next hunt. Let's hope for the best. Let's hope. काय मग रोहन, आज तरी आपल्याला वाघोबाचं दर्शन मिळते की नाही? आज पक्का दिसेल आणि खूप चान्सेस आहे आज दिसण्याचे. आणि तसे वाईब्स येतात सकाळपासून, असे गट फिलिंग येतात ना की आज टायगर दिसेल. हां, तर आज असे गट फिलिंग येतात की आज बापवाली सायटिंग होईल आणि आपल्याला आज आपण छापणार आहे टायगर डायरेक्ट. क्या बात. बस. आपण नारळ नाही फोडलाय पण. हां, नारळ फोडायचं विसरलो आहे की नाही? आज नाही दिसला तर नक्की अजून आपल्या 2 सफारी बाकी आहे. हां, तर आज नाही दिसला पण गट फिलिंग आहे की पक्का दिसेल. नारळ फोडवा नाही फोडवा, नाही दिसला तर पक्का नारळ फोडवा नक्की. येस. आज पुन्हा एकदा आम्हाला त्याच ठिकाणी 2 अस्वलं दिसली. ते त्यांचं नेहमीच काम करण्यात गुंग होते, पण आज ते अगदी रस्त्याच्या जवळ आले होते, त्यामुळे आम्हाला त्यांना खूप जवळून पाहता आले. लेकिन मिलेगा टाइगर? मिले टाइगर तो मिले, ये अभी बीच में कहीं बैठ गया. सो आम्ही पुन्हा एकदा कॅम्पच्या इथे आलेलो आहोत आणि या इथे जवळपासच आम्हाला एका मोठ्या वाघाचे ठसे दिसलेले आहेत. राइट, वो जो बाघ है वो अलग है. राइट, वो अलग है. जिसको हम ढूंढ रहे थे कल वो अलग है. वो अलग है. उसके साथ 2 कब्स है, मतलब वो टाइग्रेस थी. हाँ, वो फीमेल टाइग्रेस है जिसके साथ 3 कप्स है. ओके. और कल आप अदर उसके जो फीमेल है, हाँ. उसके बच्चों को देख रहे थे जो एडल्ट हैं फुल. ओके ओके ओके. भाई बहन. राइट. 1 मेल. सो आता या इथे की नाही आपल्याला चॉईस आहे. आता जर या इथे आपल्याला अर्धा तास हा जर मेल टायगर नाही सापडला तर आपण तिकडे जाणार आहोत जिकडे ती फिमेल टायगर्स आहे, जिचे 2 कब्स आहेत. तिचे पंजे पण आपल्याला काही एरियामध्ये दिसले होते. सो आपण तिकडे शोधायला जाणार आहोत. सो या इथे आपल्याला दिसलेला आहे बग मार्क आणि आता नक्की तो इथून पुढे कुठे गेला असेल वाघ ते आपण आता मार्क काढतोय त्याचा. या इथे आम्हाला त्या झाडावरती एक क्रेस्टेड हॉक ईगल दिसलेला आहे जो की खूप युनिक आहे. त्याच्यावरती असा तुरा आहे जसा कोंबड्याला. ॲक्च्युली सकाळी आम्हाला जे पगमार्क दिसले आम्ही जेव्हा एंटर केलं ते असे साधारण 4-5 तास पूर्वीचे असतील. आणि कोणता पण ॲनिमल जो जंगलात मुवमेंट करतो किंवा काय करतो, जनरली मॅमल्स, तर ते एक एक मोटिवेशननी मुवमेंट करतात. म्हणजे आता टायगरची जी मुवमेंट आहे ना, तर असंच टाईमपाससाठी नाही फिरायला लागेल, तर तो म्हणजे रिटर्न येण्याचे चान्सेस कमी असतात. तो मे बी फिमेलच्या शोधात असतो किंवा एरिया मार्किंगमध्ये असतो किंवा शिकारी. हे त्याचे बेसिक 3 मेन इम्पॉर्टंट काम आहेत. तर तो ह्या साईडला मुवमेंट करतो, तर याचा अर्थ तो ह्या साईडला मुवमेंट कंटिन्युअस त्याची पुढे असेल. पण आता आम्हाला ह्या साईडला पगमार्क नाही दिसले, तर मे बी ह्याच एरियात तो थांबलेला असेल अशी आमची एक्सपेक्टेशन आहे. फायनली आपल्याला एक इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की टायगरने किल केलेला आहे बाइसनला. ये टाइगर अगर दूर दिखी ना तो ये टाइगर अपने देखने लायक है नहीं. और अगर पहुंच कर टाइगर ये मुझे दिखा अंदर मूवमेंट कर रहा है इस साइड, कुछ तो भी दिखा है इस साइड. आवाज आला टायगरचा, रोअर करण्याचा आवाज येतोय. हाँ, ये बुलाने वाली साउंड है. फायनली सुपर एक्साइटेड आहे मी, कारण की केवढा मोठा आवाज येतोय त्याचा. खूप मोठ्या तो रोअर करतोय. वो देखो बहुत बड़ा है. वो भागेगा गाड़ी से, देख वो जा रही है गाड़ी से, देख कितना बड़ा टाइगर है. कितना बड़ा है वो. बड़ा मील है. बहुत बड़ा है वो. प्रकाश चल यार भाई, चल प्रकाश चल. केवढा मोठा है तो. मोठा टाइगर उधर है, ही जा रहा है. उधर जा रहा है.
सो आत्ता आपल्याला जो टायगर दिसला होता तो जंगलामध्ये गेलेला आहे, तो रस्त्यावरती पुन्हा काय आलेला नाही आहे किंवा असं ओपन ग्राउंडमध्ये, त्याच्यामुळे आता त्याला पुन्हा शोधणं थोडंसं डिफिकल्ट झालेलं आहे. नक्की तो पाठीमागच तिकडेच थांबलेला आहे, रेस्ट करतो आहे. आता हे सगळे आम्ही परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स लावूनच हे सगळे अंदाज बांधतो आहे की तो कदाचित इथून वरती पुढे गेला असेल, आता त्याने किल केलं असेल तर तो पचवण्यासाठी तो वॉक करत असेल, मग तो आराम पण करू शकत असेल, मग काहीतरी तिथे जो रोअर करत होता तिथे कदाचित अजून एखादा टायगर असेल, त्यांच्यात भांडणं झाली असतील, मग हा निघाला असेल. बऱ्याच गोष्टी आहेत. सो लेट्स सी. बॅक टू कॅम्पसाईट. खरं तर ही कॅम्पसाईट जी आहे ती जंगलाच्या मध्यभागी आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही पुन्हा एकदा गेटच्या जवळ जातो आहे, तिथून पुन्हा आम्ही इकडे येतो आहे, असं नाही आहे. ही जंगलाच्या मध्ये असलेली कॅम्पसाईट आहे, जिथे आपण फ्रेश होऊ शकतो, वॉशरूमला जाऊ शकतो, ब्रेकफास्ट करू शकतो, चहा पिऊ शकतो, जेवण करू शकतो, कारण की हे प्रोटेक्टेड एरिया आहे. सो आपल्याला सकाळ सकाळी मस्तपैकी वाघाचं दर्शन झालेलं आहे फायनली. आता थोडीशी ओझरती आपल्याला झलक मिळालेली आहे. प्रॉपर असा समोर येऊन टायगर काय तो दिसला नाही आपल्याला, कारण की तो थोडासा असा शाय टाईपचा टायगर होता आणि त्याच्यामुळे तो जंगलात घुसलेला आहे, तो बाहेरच नाही आलेला आहे. हा दुसराच वेगळाच कुठला तरी टायगर होता ना? येस, म्हणजे माहीत आहे कुठला तरी वेगळाच होता जो एक्सपेक्टेड होता ह्यांना. इथे R1 एक आहे आणि त्याच्यानंतर एक वाघीण आहे जी 2 पिलांच्या सोबत. राईट, करेक्ट. तर तिच्यासाठी आपण आता मिडोच्या इकडे चालवतो आपण, राईट? तो वाघ कोणता होता हे कोणाला समजलं नाही. त्या वाघाला आधी कोणी पाहिलंही नव्हतं. त्यात तो आम्हाला बघून जंगलात सुद्धा गेला. आम्हाला थोडाच वेळ त्याची हलकीशी झलक बघायला मिळाली, पण एवढ्याने आमचं पोट थोडीच भरणार होतं. पण आम्ही समाधानी होतो की ऍटलिस्ट आम्हाला वाघाचं लोकेशन तरी मिळालं होतं, कारण आता त्या वाघाने रानगव्याची शिकार केली होती आणि ती शिकार पुढचे 3 दिवस तरी संपणार नव्हती. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आता आपण निघालो आहोत बरगुंडीला. बरगुंडी हा एक बफर झोन आहे आणि नुकतंच आपल्याला बातमी कळाली की तिकडे टायगर पण स्पॉट होतोय आणि जर आपल्याला तो स्पॉट झाला तर आपण पहिले गेस्ट असणार आहोत टायगर स्पॉट झालेला. त्याच्यामुळे मी एक्सायटेड आहे. आज आपल्याला टायगर स्पॉट झाला, बट आपल्याला तो समोर नाही आला, जवळून मला बघता नाही आला, बट आय होप आपल्याला तिकडे आता बघता येईल. त्याचे अंतर आहे इथून जवळपास 45 किलोमीटर आहे. सो लेट्स गो, कारण की भूक पण लागलेली आहे. सो फॅब, यू आर ऑल्सो जॉइनिंग अस? Yes, once more. You were here for 1 day, now you're extending 2 days, Yes. man. 2 days, 3 safaris now. I'm really You came excited for to go one again. safari, right? Yes, I came for 1 safari. Now it's the 3rd one. Superb, superb. How you're liking? I mean, how it's going? Look at me, I'm so happy. I'm so excited now to go. Like we had the teaser this morning with the tiger. Like a little bit, and now we're going to really get a good shot. That's the plan. We'll have fun. We will have fun. आणि फायनली आपण पोहोचलो आहोत बरगोंदी बफर झोनच्या गेटला आणि आता इथून आपली सफर चालू होते. आता वाजलेले आहेत 3:30. इथून प्रॉपर आपण टायमिंगवरती पोहोचलो आहोत. आम्हाला असं वाटलं की आम्ही उशीर करतोय कारण की आम्ही जेवायला थांबलो होतो, बट येस, खूप जवळ होतं, लवकर पोहोचलो. आता आपण लवकर जाऊया जंगलामध्ये जेणेकरून आपल्याला वाघाचं दर्शन होईल. फायनली आपली राईड सुरू होते. बाय द वे, आपल्यासोबत आपल्या या राईडला या इथले RFO जे आहेत ते पटेल सर सोबत आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. लेट्स गो. बरगुंडी हा सातपुड्याचा एक बफर झोन आहे, ज्याची मध्य प्रदेश वन विभागाकडून नव्याने उभारणी केली जाते. वन्य प्राण्यांच्या स्वागतासाठी त्यांनी ठिकठिकाणी 12माही पाण्याचे तलाव बांधले आहेत. इथे एका मोठ्या वाघाची नोंद झाली असल्याने या झोनकडे अजूनच चांगलं लक्ष दिलं जात आहे. और सर मतलब सतपुड़ा का जो MP में पहला नंबर और देश में यदि दूसरे नंबर की बात करें सर, तो आने का कारण ही ये है कि सर यहाँ मतलब मैनेजमेंट इतना अच्छा है हमारे अधिकारियों के सुपरविजन में, खास तौर से हमारे फील्ड डायरेक्टर मूर्ति साहब, डिप्टी डायरेक्टर साहब हैं संदीप फैलो साहब, मतलब इतना बढ़िया काम होता है सर. मतलब एक छोटे से छोटे कर्मचारी को भी उतना ही महत्व दिया जाता है सर, क्योंकि योगदान उनका भी है. तो मतलब माहौल इतना अच्छा है काम करने के लिए कि हर आदमी अपनी जिम्मेदारी को बखूबी निभा पा रहा है सर. तो ये पूरा बफर का सफारी है सर, बफर में सफ़र. लेकिन आपको एक भी बार ऐसी फीलिंग नहीं आएगी सर कि आप बफर एरिया में. जनरली बफर को ऐसा माना जाता है कि डिग्रेडेड फॉरेस्ट है, वहाँ मवेशी घूम रहे होंगे, गांव वाले भी घूम रहे होंगे, लेकिन सुरक्षा इतनी अच्छी है, लोगों को समझाइश इतनी बढ़िया दी गई है कि वहाँ आपको ना गाँव वाले देखने को मिलेंगे ना कोई मवेशी देखने को मिलेगा. यहाँ पे एक हमको पंजा मिला था मेल टाइगर का. जी जी. और वो इतना हैवी पंजा था जी कि मतलब हम एज्यूम कर रहे थे कि वो टाइगर अगर हमें दिखेगा तो कितना हैवी टाइगर, मेल टाइगर. सर वो जो टाइगर यहाँ घूम रहा है ये पूरा एरिया कवर करता है सर. नंबर तो खैर मेरे को ध्यान नहीं आ रहा क्या है उसका, लेकिन वो गेम रेंज मटकुली को कवर करता है, कुछ ईस्ट पचमढ़ी का भी कवर करता है, बफर में पिपरिया बफर में घूमता है, इवन पिपरिया बफर से क्रॉस करके वो टेरिटोरियल फॉरेस्ट में भी चला जाता है.
तर आपण आता कॅम्पसाईटच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि या इथे ना 2 प्राण्यांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे. तर ते कुठले आहेत तर ब्लॅक बक, काळवीट. आणि ही आहे कॅम्पसाईट, मिडल ऑफ द जंगल आहे ही. आणि किती शांतता आहे यार. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या कर्मचाऱ्यांच्या सोबत, म्हणजेच इथल्या ऑफिसर्ससोबत, RF सोबत जंगल सफारी करायला मिळणं खरंच नशीबवानाचं काम आहे म्हणू शकतो. कारण की त्यांच्या नजरेतून जंगल बघण्याची जी मजा आहे ना ती काहीतरी औरच आहे. तो ये बीच बीच में से चल रहा होगा वो. आम्हाला टायगरचे पंजे दिसत आहेत आणि ते खूप मोठे आहेत, खूप मोठे. याचा अर्थ या जंगलामध्ये तो टायगर आहेच ज्याच्याबद्दल बोललं जाते. सापडत नाही राव. आपण मेन जंगलातून पुन्हा एकदा आलेलो आहोत कॅम्प साईटवरती. या इथे मस्तपैकी चहा पिणार आहोत आणि मग परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. आता एकंदरीत अंधार झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला तसंही ते काही दिसणार नाही. तर आपली जंगल सफारी संपलेली आहे आणि आता आपण निघालो आहोत मडईला आपल्या कारने. सो आपण आता आलेलो आहोत पिंपरी या रेल्वे स्टेशनच्या इथे. हे आहे ते रेल्वे स्टेशन आहे, छोटंसं पण कामाचं आहे. कारण की आता या इथून फॅब आपल्याला बाय बाय करतोय. सो त्याची ट्रेन होती 8:30ची, आता बऱ्यापैकी 7:45 झालेली आहेत. टायमिंगवरती पोचलेलं आहे. त्याला पोचवलं ॲक्च्युली म्हणून आम्ही घाई गडबडीमध्ये आलेलो आहोत. चलो ब्रो. Thank you. Was very nice with you guys. Same here, bro. We'll meet in Europe. Yeah, definitely. You have my number? Give me a call. When it comes to Germany or close. Sure. Tell me. We exchange some information then. Have a good time. Bye. And good hunting. Good luck tomorrow. See you soon. Back to pavilion. काय भारी वाटतंय म्हणून सांगू. खरं तर पूर्ण जर्नी मी झोपेत काढली, डुलकी काढत काढली. कारण की प्रचंड अंग, कंबर, मान, डोकं सगळं दुखायला लागलेलं आहे. जरी आपल्याला हे इंटरेस्टिंग वाटत असलं तरी खूप थकवणारं आहे. कारण की एखादी राईड ठीक आहे, दुसरी राईड ठीक आहे. आज 5वी राईड होती राईड. आज उद्या 6वी राईड आहे. त्याच्यामुळे प्रिपेअर व्हायलाच पाहिजे. बॉडी म्हणते भावा थोडासा आराम दे मला, कारण की जाम थकवलेस. सो जंगलामध्ये नुसतं ते बघायचं नसते, त्याला नुसतं टायगर बघायचं नसते. तुम्हाला चोखणं राहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तिकडे आवाज कुठले येत आहेत, ठसे कुठले आपल्याला कुठल्या प्राण्याचे दिसत आहेत, कोणी कुठले इंडिकेशन्स दिलेले आहेत, कुठून आवाज येत आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायच्या असतात, ज्यामध्ये खूप मजा येते.